चला मंडळी, आज मस्त चमचमीत झणझणीत अशी पाटवडी बनवूया। बघा मंडळी, काय मस्त असा कलर आलेला आहे या कालवणाला। हा पाटवडीचा रस्सा आहे तो चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट असा लागतो आणि पाटवड्या आहेत त्या अतिशय सॉफ्ट अशा तयार होतात। खाताना खूप चविष्ट लागतात आणि घशामध्ये अजिबात कोरड्या वगैरे लागत नाहीत। तर हा रस्सा आहे तो कशा पद्धतीने बनवला आहे किंवा ह्या वड्या आहेत त्या कशा पद्धतीने बनवल्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा। एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता स्वामी किचन मध्ये। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे आणि ती आता आपण कट करून घ्या। इथं तुम्ही किसूनही घेऊ शकता। त्याचबरोबर आता ही खोबऱ्याची वाटी कट करून घेते आणि इथं मी दोन थोडेसे मोठे कांदे घेतलेले आहेत आणि तेही कांदे आपण अशाच पद्धतीने कट करून घेऊया। हे कांदा आणि खोबरं आहे ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी मी असे मोठे मोठे कट करून घेतलेले आहेत। आता मी एक कढई ठेवते आणि त्यामध्ये आपण हे सुरुवातीला जे खोबरं कट करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचं आहे। कढई आता गरम झालेली, याच्यावरती खोबरं घालून घेते। खोबरं घातल्यानंतर थोडंसं खोबरं भाजायचं आणि त्यावरती एक पळी तेल घालून घ्यायचं, म्हणजे खोबरं सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं खरपूस भाजलं जातं आणि मसाल्याला कच्चा पण राहत नाही। बघा आता खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे। तर अशा पद्धतीने खोबरं आहे ते आलटून पलटून चांगलं दोन्ही साइडने भाजून घ्यायचं। आता हे खोबरं भाजलेले आता आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच भांड्यामध्ये कांदा घालून घेऊया आणि कांदाही तसंच कांद्यावरती तेल घालून भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत मी आता इथं लसूण सोलून घेतलेल्या एक 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। इथं 2 लाल भडक असे टोमॅटो घेतलेले आहेत। आल्याचे 3 तुकडे घेतलेले आहेत, तेही आपण थोडेसे सोलून त्याचाही कट करून घेऊया। आता इथं टोमॅटो ते थोडेसे लाल भडक घ्यायचे, म्हणजे कलर आहे तो आपल्या रश्श्याला खूप छान असा लाल भडक येतो। आता इथं आपण हे बाजूला ठेवूया आणि कोथिंबीर घेऊया। कोथिंबीर शक्यतो फ्रेशवाली घ्यायची, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो। आता इथं कांदा आपला भाजत आलेला आहे, अजूनही थोडासा कांदा आपण भाजून घेणार आहे। एकदम ब्राऊन कांदा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो। आता इथं कांदा बघा भाजत आलेला आहे, थोडासा आणखीन भाजून घेते, म्हणजे कांद्यातला जो कच्चापण असतो तो निघून जातो आणि जो आपण मसाला बनवणार आहे तो भाजल्यानंतर म्हणजे बारीक केल्यानंतर ज्यावेळेस आपण परत तेलामध्ये भाजतो तर त्याला जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे सुरुवातीलाच आपण मसाला आहे तो चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे नंतरचा जो वेळ असतो आपला तो वाचला जातो। आता इथं आपण हे मसाला ते बाजूला ठेवूया आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊ। सुरुवातीला मी जे खोबरं घेतलं होतं, भाजलेला कांदा आणि लसूण एवढंच बारीक करून घेतलेले आहे आणि जे टोमॅटो कोथिंबीर आणि आले ते सेपरेट बाजूला करून घेणार आहे। काय होतं, हा जो मसाला आहे तो कशा पद्धतीने स्टोर करून ठेवायचा आहे त्याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केली। तुम्ही 20-25 दिवसासाठी याची ग्रेव्ही आहे ती गावरान ग्रेव्ही कोणत्याही भाजीसाठी यूज करू शकता। ही ग्रेव्ही कशी टिकवायची तो व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। आता इथं आपण अशाच पद्धतीने हे म्हणजे टोमॅटो आणि हे राहिलेलं आहे आलं आणि कोथिंबीर, तेही अशाच पद्धतीने त्याची प्युरी करून घेऊया। आता इथं बघू शकता मसाला पण आपला तयार झालेला आहे आणि टोमॅटो प्युरी पण आपली तयार झालेली आहे। आता इथं आपण हा मसाला आहे ना, मला एवढा मसाला काही लागणार नाही, याच्यातला आपण थोडासाच मसाला वापरणार आहे, परंतु मी एकदम करून ठेवला आहे। फ्रीजमध्ये तुम्ही असाही ठेवले हे दोन्ही मसाले तरीही तुमचे 8 दिवसासाठी राहू शकतात, किंवा मग हे दोन्ही मसाले ते भाजून कसे ठेवायचे त्याचाही व्हिडिओ तो तुम्ही पाहू शकता। आता इथं मी एक ग्लास घेतलेला आहे, एक कोणत्याही वाटीने किंवा ग्लासाने माप घ्यायचं। आता एक ग्लास भरून मी इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात आपण चाळून घेऊया। चाळून घेतलं ना की काय होतं, तेलामध्ये नाही पाण्यामध्ये ज्यावेळेस पीठ मिक्स केलं जातं त्यावेळेस गुठळ्या होत नाहीत जास्त प्रमाणात, त्यासाठी आपण हे पीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे। आता बघा हे पीठ चाळून घेतलेलं आता बाजूला ठेवूया। एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये थोडंसं एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे। आता इथं माझी छोटी पळी आहे त्यामुळे मी 1.5 पळी घातलेला आहे। थोडीशी मोठी पळी असेल तर तुम्ही 1 पळीच घालू शकता। आता इथं तेल थोडंसं गरम झालं की त्यावरती थोडीशी मोहरी घालायची। मोहरी बारीक असेल तर खूप छान, मोठी असली की थोडीशी तोंडामध्ये लागते, त्यासाठी बारीक मोहरीचा वापर करायचा। त्यानंतर जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आणि जी मिरचीची पेस्ट म्हणजे मिरची भरडं करून घेतली होती ती मी 1 ते 1.5 चमचा याच्यामध्ये ॲड करून घेतलेली। चवीनुसार तुम्ही मिरची जशी असेल तशी ॲड करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं, हळद ॲड केली आणि त्यानंतर हिंग थोडासा घातला आणि हे चांगलं भाजून घेतलेले। मिरची घातली ना की शक्यतो
चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या ग्लासने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच ग्लासाने पाणी ओतून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आणि पाण्याला उकळी आल्यानंतर जे बेसन पीठ घेतलं होतं चाळून ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पटकन चांगलं सगळ्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस एकदम स्लोवरती ठेवायचा म्हणजे लवकर हे सुकलं जात नाही. बघा आता इथं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. जेवढं होईल तेवढं चमच्याच्या साहाय्याने त्याला रगडून घ्यायचं म्हणजे त्याला एक छान अशी फिनिशिंग येते. आता हे झाकून ठेवते. गॅस बंद केलेला आहे आणि एक मी ताट घेतलेले आहे. ताटाला मागच्या साईडला आपण तेल लावून घेऊया म्हणजे वड्या आपल्या व्यवस्थित निघल्या जातील. आणि हे मिश्रण आहे ते गरम गरमच याच्यावरती घालून घ्यायचं आणि थापून घ्यायचं. थंड झालं की काय होतं ते मग वातड बनलं जातं आणि मग त्याच्या वड्या पडल्या जात नाहीत. अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने दाबून तुम्ही त्याला पसरवून घ्यायचं. जास्त जर सुक्क झालं तर मग याच्यात थोडंसं पाण्याचं मागून पाणी टाकून तुम्ही परत ते हे करू शकता. आता बघा आता मी चांगलं स्प्रेड करून घेते सगळ्या बाजूनी. याची जाडी आहे ते तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला कापणी आहे वडी आहे ती किती जाडीची पाहिजे त्यानुसार तुम्ही याची जाडी कमी जास्त ठेवू शकता. याच्यावर मी कोथिंबीर घातली आणि थोडीशी हाताने टॅप करून घेतलेली. त्यावरती आता ओलं खोबरं घ्यायचं थोडं किसून घ्यायचं आणि तेही चमच्याने किंवा हाताने असं दाबून घ्यायचं म्हणजे ते त्याच्यामध्ये रुतलं जाईल आणि वडीमध्ये आपण ज्यावेळेस तेलात सोडणार आहे आपल्या रश्श्यामध्ये सोडणार आहे त्यावेळेस ते जास्त सुटलं जाणार नाही. आता अशा पद्धतीने सुरुवातीला उभे काप करून घेतलेले आहेत मी आणि नंतर त्याला क्रॉसमध्ये कट करून द्यायचं आहे. म्हणजे काय होतं त्याचे जे आकार आहेत ना ते मस्तपैकी आपले कापणीसारखे पडले जातात. बघा आता अशा पद्धतीने सुरुवातीचा भाग आहे तो थोडासा हे होतो वेस्ट होतो आणि त्यानंतर मग वेस्ट म्हणजे नंतर आपण तो यूज करू शकतो. बाकीच्या आहेत ना त्या कापण्या एकदम परफेक्ट पडल्या जातात. दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात आणि आपण ज्यावेळेस त्या ह्या कापणी काढली जाईल ना त्या बघा शकता काय अप्रतिम अशी आपली कापणी दिसते. एकदम मस्तच. बघा कशी वडी झालेली आहे ती एकदम कापणीसारखी. मागून पण तुम्ही बघू शकता एकदम लवचिक मौसूद अशा ह्या वड्या तयार होतात. अजिबात ह्या सुक्या किंवा कोरड्या खाताना लागत नाही. तर नक्की अशा पद्धतीची पाटवडी बनवून बघा. नक्कीच ही रेसिपी तुम्हाला आवडेल. अशाही तुम्ही हे पाटवडी आहे ती करून अशीही खाल्ली जाते किंवा मग रश्श्यामध्ये टाकून अप्रतिम अशी लागते. चला तर आता पाटवडी तर तयार झालेली. आता आपण त्याचा रस्सा बनवूया. आता रश्श्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे आणि त्या कढई गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल इथं आहे ना ते थोडंसं जास्त घालायचे. आता ही पळी बघा छोटी पळी आहे आणि ही मोठी पळी आहे. तर तुमच्याकडे कोणती पळी असेल त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये तेल ॲड करू शकता. मी मोठ्या पळीने 2 ते 2.5 पळी तेल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. जर छोटी पळी असेल ते 7 ते 8 चमचे याच्यामध्ये तेल लागेल. आता इथं तेल गरम झालं की मी जो एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा होता मीडियम आकाराचा तो घालून घेतलेला आहे. कांदा थोडासा भाजून द्यायचा. भाजत आला की मग त्यानंतर आले लसूणची पेस्ट याच्यावरती घालून घ्यायची. आलं लसूण पेस्ट अर्धा ते 1 चमचा घातली तरीही चालू शकतं. आपण त्याच्यामध्येही वापरलेला आहे पण तरीसुद्धा वरून घातली तर चवीला खूप छान अशी टेस्टी लागते. आता इथे बघा आलं लसूणची पेस्ट थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे परतून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण ओलं वाटून घेतलं होतं ना तर ते मी इथं फक्त 4 चमचे घालून घेणार आहे आणि तेही आपण पोहे खायच्या चमच्याने घेतलेला आहे. आता हा मसाला आहे तो सुरुवातीला चांगला भाजून घ्यायचा. मीडियम गॅसवरतीच हा मसाला भाजून घ्यायचा. जेवढा चांगला आहे ना तुम्ही मसाला भाजाल तेवढी छान आपली करी बनली जाते किंवा याचा रस्सा बनला जातो. तर त्यासाठी मसाला खूप स्लोवरती म्हणजे मीडियम गॅसवरती कमीत कमी 8 ते 10 मिनटं भाजून घ्यायला लागतो. आता इथे बघू शकता मसाला भाजतोय तर एक साईडला ठेवून तुम्ही दुसरंही काम याच्याबरोबर करू शकता. इथे आपल्या पाटवड्या आहेत त्या तयार झालेल्या अप्रतिम अशा वड्या दिसतात बघा. अशाही खाल्ल्या तरीही चालू शकेल. चला तर आता आपण हा मसाला आहे तो चांगला खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल आणि रेसिपी आवडली असली तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. आता बघा इथं तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याला आणि मसाला आपला ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये गरम मसाले ॲड करूया. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. जिरा पावडर धने पावडर अर्धा चमचा घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर गरम मसाला 1 चमचा घालून घेतलेला आहे. आता इथं तुमच्याकडे मटन मसाला असेल तर मटन मसाला वापरू शकता किंवा मग गरम मसाला असेल तर तो वापरू शकता. आता तो मसाले सुके मसाले घातल्यानंतर परत 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर जी आपण ग्रेव्ही केली होती टोमॅटोची तर ती त्याच्यावरती परत 4 चमचे ती घालून घ्यायची आणि परत मसाला आहे तो 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचा आहे.
इथं बघू शकता मसाला चांगला भाजलेला आहे, तेल सुटलेलं आहे. आता यावरती कडकडीत असं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला रस्सा किती पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता. सुरुवातीला थोडं पाणी जास्त घालायचं. मी 2 ग्लासच्या वरती पाणी याच्यामध्ये ऍड केलेलं, 2 ते 2.5 ग्लास. आणि त्यानंतर कोथिंबीर घातली आणि छानपैकी उकळी काढून घेतलेली आहे. बघा इथं काय मस्त असा कलर आलेला आहे आणि एक वास असा अख्ख्या घरभर दळवळलेला आहे. जसं की घरात काहीतरी मटणाचाच पदार्थ बनवलेला आहे. मटण चिकन जसं बनवतो आपण सेम तसा फ्लेवर येतो या रश्श्यामध्ये. आता याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची 1 5 ते 7 मिनिटं आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे. एक छान अशी उकळी आलेली आहे आणि याला कलरही खूप छान आलेला तुम्ही बघू शकता. वरती तरही आलेली आहे. आता इथे मी गॅस स्लो वरती केलेला आहे आणि आता आपण 1 2 ते 3 हा रस्सा आहे तो कढवून घेऊया. ऑलमोस्ट तयार झालेला आहे. 2 मिनिटात मी गॅस बंद करून घेणार आहे आणि छान असा कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता. तरही पण खूप छान आलेली आणि वास अख्ख्या पूर्ण घरामध्ये दरवळलेला आहे. चला तर मग आपली पाटवडीची रेसिपी तर तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा तरी घरी बनवून बघा. अप्रतिम अशी रेसिपी बनते आणि खायला खूप टेस्टी लागते. याच्यासोबत तुम्ही ज्वारीची, तांदळाची, बाजरीची भाकरी किंवा रोटी अशा पद्धतीचं खाऊ शकता किंवा चपाती सोबतही अप्रतिम अशी लागते. तर नक्की रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.